चालू आर्थिक वर्षामध्ये कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने शहरातील मालमत्ताधारकांसाठी विविध योजना, सूट आम्ही घेऊन येत आहोत आणि त्यास नागरिकांचा निश्चितच चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु अद्यापही बऱ्याच नागरिकांनी चालू वर्षातील कराचा भरणा केलेला नाही. तसेच थकबाकीदारांची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. तरी या बाबी विचारात घेऊन मनपा आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोरे यांनी प्रशासनात निर्देश दिले की नागरिकांसाठी एक नवीन अनोखी योजना आपण राबविण्यात यावी आणि त्या दृष्टीने प्रशासनाने प्रोत्साहनपर बक्षीस योजना ही आम्ही सुरुवात केलेली आहे. येत्या 20 जानेवारीपासून ते 10 फेब्रुवारीपर्यंत या योजनेचा कालावधी राहणार आहे. यामध्ये नागरिकांनी आपल्याकडे जो काही थकीत टॅक्स आहे, तसेच चालू वर्षाचा टॅक्स आहे, तो भरणा करायचा आहे आणि या प्रोत्साहनपर बक्षीस योजनेमध्ये आपण सहभाग घ्यायचा आहे आणि बक्षीस जिंकायचं आहे. ज्याचा की लकी ड्रॉ आम्ही येत्या 13 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन पद्धतीने काढणार आहोत. काय सर लेटर ड्रॉमध्ये कशा पद्धतीचे बक्षीस आहे काय काय? यामध्ये आम्ही टॅक्सधारकांचे ग्रुप्स तयार केले आहेत, ज्यामध्ये 0 ते 1 ते 5,000 पर्यंत टॅक्स ग्रुप आहे. 5,000 तो 10,000चा, 10,000 ते 25,000, 25,000 ते 1,00,000 रुपये आणि 1,00,000 रुपयेवरील सर्व. आपण ज्या टॅक्स ग्रुपमध्ये आहात त्या आपला टॅक्स भरणा करावा आणि त्यानुसार त्यासाठी बक्षीस आम्ही निश्चित केलेले आहेत, की जसे की यामध्ये मिक्सर आहेत, कूलर, फ्रीज, LED टीव्ही आहे आणि बाईकसुद्धा आहे. तर अशी आकर्षक बक्षिसं कॉर्पोरेशनच्या वतीने ठेवण्यात आलेली आहे. तर मी नागरिकांना एवढंच आवाहन करतो की आपण टॅक्स भरणा करून योजनेच्या कालावधीमध्ये सहकार्य करावे आणि बक्षीस जिंकावे. सर यामागचा काय उद्देश ठेवला अ, योजनेमध्ये? निश्चितच टॅक्स पेयर्सची संख्या वाढावी, नागरिकांनी अधिकाधिक टॅक्स भरण्याकडे त्यांचा कल वाढावा आणि आपण एक साहजिक म्हणतो की मी चालू वर्षाचा माझा टॅक्स आहे, तर मी तो फेब्रुवारी एंडला किंवा मार्च एंडला भरणार आहे. परंतु आपण एक बाब लक्षात घेतली पाहिजे की फेब्रुवारी एंड, मार्च एंड जसं-जसं आपण 1 महिना पुढे जातो, दरमहा 2% व्याजदर हे आपल्याला 2% दंड हा लागत असतो टॅक्सवर. तर तो सुद्धा आपल्याला पुढील 2 महिन्यांचा 4% दंड टाळता येईल आणि बक्षीससुद्धा जिंकता येईल, अशी नागरिकांना आम्ही याद्वारे सुविधा करून दिलेली आहे आणि हीच यामागची संकल्पना आहे.